तर ठाकरे गटाची आज 17 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि या संदर्भामध्ये बातचीत करण्यासाठी संजय राऊत आमच्या प्रतिनिधींसोबत सध्या बोलणार आहेत। वेदांत नेब संजय राऊत यांच्याशी बातचीत करेल। वेदांत, नक्कीच अमोल, ज्या प्रकारे यादी 17 उमेदवारांची जाहीर झाली आहे त्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय राऊत आहेत। उमेदवारी तर जाहीर झाली, मात्र अनेक प्रश्न उपस्थित होतात। एक तर वंचित बहुजन आघाडी आता उमेदवारी त्यांनी काही जणांची जाहीर केली, त्यामध्ये काँग्रेसचे काही नेते नाराजी व्यक्त करतात। एक तर 17 उमेदवार जे तुम्ही जाहीर केले आहेत आणि त्यानंतर आता जे पक्ष तुमच्या सोबत आहेत त्यातील काही नेते नाराजी व्यक्त करत असतात, त्यावर तुमचं म्हणणं काय? मला असं वाटत नाही की फार कुठे नाराजी व्यक्त आहे। जागा वाटप हे आम्ही गेले 2-2.5 महिने एकत्र बसून चर्चा करून प्रत्येक जागेचा, प्रत्येक विभागाचा विचार करून जागा वाटप केला आहे। आता मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच। मुंबईमध्ये काँग्रेसचे पॉकेट्स आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस तुलनेत मुंबईत नाही, हे स्वीकारलं पाहिजे सत्य। फक्त आम्हाला अस्तित्व किंवा रिप्रेझेंटेशन पाहिजे म्हणून एखाद्या पक्षानं कुठे जागा मागावी हे आघाडीमध्ये ठीक नसतं। पण संजय निरुपम असं म्हणतात की शरण गेलं काँग्रेस एक प्रकारे शिवसेनेला। ज्या प्रकारे काँग्रेस 5 जागा लढवायचं, 3 जागा लढवायचं, तिथे एकच जागा दिली जाते काँग्रेस पक्षाला। त्याच्यानंतर ते म्हणतात आता मी आठवडाभर वाट बघेल आणि नंतर मी हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही। प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना असतात की मला एखादी जागा मिळायला हवी। मागच्या लोकसभेत काँग्रेसकडे एकही जागा नव्हती, आपण पाहिलं असेल। त्याच्या आधीही नव्हती, ही आपण पाहिलं असेल। राज्यात काँग्रेसची एकच जागा होती। आज काँग्रेस मला वाटतं 16 जागांवर लढते आहे, म्हणजे एका जागेवरून आपण 16 जागा लढणार आहोत आणि त्यातल्या 10 जागा आम्ही जिंकतो आहे काँग्रेसच्या। काँग्रेस शरण झाली गेली असं कसं काय म्हणणार तुम्ही? आता पहा की पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही, त्याला काय उत्तर आहे का? आमची रामटेकची जागा जी सिटिंग सीट आहे, जिथे आमचा विद्यमान खासदार आहे, जो आम्ही आता जिंकत नाही आहोत, गेले 25-30 वर्ष आम्ही जागा जिंकतो आहोत, ती रामटेकची। अगदी सुबोध मोहिते जिंकले 1-2 वेळा, मग प्रकाश जाधव जिंकले, मग कृपाल तुमाने जिंकले, सातत्यानं जागा जिंकतोय आम्ही ती। आता पूर्व विदर्भातली आम्ही जागा ती काँग्रेसला हवी आहे म्हणून काँग्रेसला दिली। आता आम्ही असं म्हणू का आमच्याकडे तिथे आता आम्ही तिथे शरण गेलो? नाही, पण मग सांगलीमध्ये काय? सांगलीचे तर आता विश्वजित कदम तर दिल्लीला जात आहेत, विशाल पाटील ते सुद्धा दिल्लीत आहेत, दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलतील। त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करणंच एक प्रकारे प्रॉब्लेमॅटिक होतं। मला तसं वाटत नाही। शेवटी आम्हाला एकत्र काम करायचं आहे। आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जागाच नाही। कोल्हापूर आमची हक्काची जागा आहे, होती 30 वर्ष आम्ही ती जागा लढतोय, जास्तच। म्हणजे तुम्ही उमेदवारांची जर यादी पाहिली, ठीक आहे, कधी हारलो कधी जिंकलो, म्हणजे रमेश देव सुद्धा आमच्याकडून तिथे लढले त्या जागेवरती। सुपरस्टार त्या काळातले रमेश देव हे कोल्हापूरची जागा लढलेत शिवसेनेकडून, तेव्हापासून आम्ही लढतो आहोत जागा। काही नेते असं म्हणतात की आम्ही ती कोल्हापूरची जागा आता आमचं ठरलं की बाबा शाहू महाराज लढतायत आणि महाविकास आघाडीकडून लढतायत, त्याच्यामुळे जर ते एखाद्या पक्षाचं चिन्ह घेणार असेल तर आम्ही ती जागा त्यांना सोडू। आम्ही जागा सोडली काँग्रेसला, ती महाविकास आघाडीला। त्याच्यावरती का आता आम्ही जाऊन सोनिया गांधीकडे बसायचं का की आमची जागा आम्ही तुम्हाला दिली, आता आमचं कसं होणार? नाही, ठीक आहे, महाविकास आघाडी आहे, आता बाजूला हातकणंगले आहे, सिटिंग जागा आहे। आता राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे तिथे महाविकास आघाडीसाठी, ती सुद्धा जागा आमची जाते आहे, मी जाऊ शकते। अशा वेळेला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला एक जागा जर आम्ही घेत असू तर महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे। तुम्ही चर्चा केली आहे वरिष्ठांशी काँग्रेसच्या? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही चर्चा झाली नसताना ही उमेदवारी चंद्रहार पाटलांची। किती वेळ चर्चा चालणार? चर्चेला मर्यादा असतात ना, कुठेतरी चर्चा थांबवायची असते, ती चर्चा थांबली असं आम्हाला वाटतंय। चर्चा थांबल्यावरती आपण आपापल्या, आता काँग्रेसनं अनेक जागी उमेदवार जाहीर केले, त्यात रामटेक सुद्धा आहे ना, आम्ही काय त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही? पण तुम्ही त्यांना दक्षिण मध्य पण विचार करत होते, दक्षिण मध्यावर पण ते आग्रही होते, सांगलीवर ते आग्रही होते, उत्तर पश्चिम मध्ये ते आग्रही होते। आता काही ठिकाणी असं होणार, त्यांचं असं म्हणणं आहे काही नेत्यांचं की कार्यकर्ते मदत करणार नाहीत जर अडचण झाली तर। अशा प्रकारे असं वाटत नाही सगळ्यांना या देशातल्या, बघा प्रधानमंत्री कोणाला व्हायचं आहे?
काँग्रेसचा प्रधानमंत्री होणार, शिवसेनेचा होणार आहे नाही. आणि आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जागा कुठे मागतो आहोत? प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात जागा मागतो. आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, ओरिसाला जागा मागतो का? तिथे काँग्रेससमोर कोणीच नाही आहे. पण महाराष्ट्रात शिवसेना किंवा म्हणजे उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार हे नेते आहेत आणि त्यांचं स्वतःचं एक स्थान आहे इथे. आम्ही आमच्या राज्यात जागा मागतोय. प्रादेशिक पक्ष जर राहिले, टिकले, वाढले आणि काँग्रेसला यश मिळालं चांगल्या प्रकारे, तर प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार आहे. समजून घेतील काँग्रेसचे नेते? मला असं वाटतं की दिल्लीतले वरिष्ठ काँग्रेस नेते समजून घेण्याच्या आता उमेदवारी कुठेही मागे घेतली जाणार नाही. कशा करता घ्यावी ठरवून झालेलं आहे सगळं. आता ठीक आहे, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. आता काँग्रेसला वाटत असेल किंवा अन्य कोणाला वाटेल मी 48 जागा लढू, त्या भावना असतात त्यांच्या. आम्हालाही वाटतं आमची 48 जागांवर ताकद आहे. पण एकदा आपण एक गठबंधन किंवा आघाडी केल्यावरती, अलायन्स केल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला जागा वाटपामध्ये थोडी आशा निराशेचा खेळ होतो. आता वंचित बहुजन आघाडी, प्रश्न असा आहे की 48 जागामध्ये 4 पक्षाने आपापलं वाटप करायचं असतं. आम्ही वंचितला आमच्याकडून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. 5 जागा आम्ही काल त्यांना प्रस्ताव दिला. 5 जर चर्चा पुढे सुरू राहिली असती आजपर्यंत तर आम्ही 6वी जागाही द्यायला तयार. तिथं उमेदवारी जाहीर करून टाकल्या त्यांनी काही ठिकाणी. म्हणजे उमेदवार लोकसभा मतदारसंघ जाहीर करून टाकले की इथे आम्ही उमेदवार देतोय. करू द्या ना, काय हरकत नाही. पण आम्ही आमच्याकडून आमचं मन साफ होतं. आमचा व्यवहार राजकीय पारदर्शक होता आणि आहे आणि राहील. वंचितच्या बाबतीत आंबेडकरी जनता, संपूर्ण वंचित जनता, शोषित जनता ही या हुकुमशाहीच्या विरोधातल्या लढाईमध्ये आमच्याबरोबर एकत्रित राहावी ही आमची भूमिका आहे. कारण शेवटी डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात आलेलं आहे. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाला कोणी अप्रत्यक्ष मदत करत असेल तर मला वाटतं की या राज्यातली शोषित, पीडित, वंचित जनता जी आंबेडकरांचा विचार मानते ती अशा विचारांना स्थान देणार नाही. ती भाजपला जे पराभूत करतील त्यांच्या पाठीशी राहील. शेवटचा प्रश्न, वंचित सोबतची चर्चा सुरू राहणार अशा प्रकारे उमेदवारी जर जाहीर करत असेल किंवा लोकसभा मला मतदारसंघात? असं वाटतं की आम्ही बाळासाहेब आंबेडकरांबरोबर चर्चा करत राहू. आम्हाला असं वाटतं, आता त्यांनी अकोलाची जागा जाहीर केली, आम्ही जागा त्यांना ती आमच्या याच्यातून दिलीच आहे. आणखीन 4 जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. कदाचित आणखी कोणत्या जागा? त्या धुळे एक जागा आहे, त्यांचं म्हणणं की उत्तर मुंबई एक जागा आम्हाला दिली जिथे निवडूनच येऊ शकत नाहीत आम्ही. असं नाही म्हणत आहे. आम्ही असं म्हणतो महाविकास आघाडी म्हणून आम्ही 48 जागा जिंकण्याचा आमची जिद्द आहे. ही जागा, कोणती जागा आज या क्षणी कमजोर नाही किंवा मजबूत नाही. 48 जागांचं आमचं गणित आहे. आम्ही जर एकत्र राहिलो तर सगळ्या जागा जिंकू. वाराणसी सुद्धा काय सोपी आहे का? मोदी असतील प्रधानमंत्री पण सगळे एकत्र आले तर मोदींना वाराणसी पण कठीण आहे. हो, तुम्ही चर्चा करणार का? म्हणजे प्रकाश आंबेडकरांसोबत आता तुम्ही पुढाकार घेणार का? कारण त्या समितीमध्ये तुम्ही आहात जिथे हे जागा वाटप होतं, तर तुम्ही चर्चा करणार आहात का? उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकरांविषयी आम्हाला नितांत आदर आणि प्रेम आणि आस्था आहे. त्यांचं आमचं भावनिक नातं आहे. ठाकरे आणि आंबेडकरांचं एक नातं आहे कायम. आणि प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय कधीच चुकत नाही. ते त्यांनाही हुकुमशाही विरुद्ध या देशातलं संविधान रक्षणासाठी लढायचंच आहे ना. आमची तीच भूमिका आहे. जागा वाटप हा गौण मुद्दा आहे. तरी आम्हाला म्हणतात की घराणेशाहीसाठी कुठेतरी वंचितचा वापर केला जात होता. म्हणजे काय मला माहित नाही त्यांना काय म्हणायचं आहे, कोणती घराणेशाही. आंबेडकर आहेत, ठाकरे आहेत, पवार आहेत, गांधी आहेत. प्रत्येकाने एकत्र येऊन दारं उघडी आहेत अजून वंचितसाठी. दारं कशाला? ते आमच्या घरातच आहेत. आम्ही कुठे म्हणतो ते बाहेर आहेत म्हणून. शेवटचा प्रश्न, संजय निरुपम आपले सहकारी होते, आपण काम सोबत केलेलं आहात. आता काँग्रेसमध्ये जर ते नाराज असतील तर तुम्ही स्वतः पुढाकार घेणार आहात का किंवा आपला पक्ष पुढाकार घेणार आहे का? कारण अमोल कीर्तीकर ज्यांना करता आज ईडीचं समन्स बजावण्यात आलं, ते म्हणतात की जर अशा प्रकारे उमेदवार असेल तर मी स्वतः म्हणजे संजय निरुपम आणि कार्यकर्ते त्यांना मदत करणार नाहीत निवडणुकीसाठी. अशा प्रकारे म्हणजे कसला उमेदवार आहेत? त्यांचं म्हणणं की ईडीचे आरोप आहेत, चौकशी सुरू आहे. केजरीवालच्या मागे काँग्रेस का उभी आहे? केजरीवाल किंवा हेमंत सोरेन हे इंडिया आघाडीतले घटक आहेत ना आमच्या. आणि ईडी ज्या पद्धतीनं बेकायदेशीरपणे राजकीय दबावाखाली विरोधी पक्षांवर कारवाई करते त्याविरुद्ध आम्ही एकवटलेलो आहोत हे त्यांना समजायला पाहिजे ना. आज राहुल गांधी, सोनियाजी
हेमंत सोरेनजी किंवा केजरीवाल यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. हे बहुतेक काँग्रेसच्या नेत्यांना माहीत नसेल ते दुर्दैव आहे. कधीपर्यंत आता सगळं फायनल होईल? कारण 5 जागा अजूनही, म्हणजे 22 जागा तुम्ही लढणार आहात, 5 जागा अजून उर्वरित आहेत. कल्याण असेल, पालघर असेल, ते कधीपर्यंत फायनल होईल? आणि तोच फॉर्म्युला असेल 22, 16, 10चा? फॉर्म्युला नाही, जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे. उगाच आकडे वाढवण्यासाठी कोणी जागा लढत नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातले, देशातले टोलेजंग नेते आहेत बरं का. ते किती जागा लढतायत? 10. म्हणजे तुम्ही जे म्हणताय 10, ते 10 जागा लढतायत. एक लक्षात घ्या, सगळ्यात मोठे नेते शरद पवार आहेत. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे देशात. महाराष्ट्रात त्यांची जिकडे लढण्याची क्षमता आहे तिथेच त्यांनी लढलं पाहिजे आणि जिंकलं पाहिजे. शिवसेनेविषयी ज्या पद्धतीनं राजकारण झालं आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी राज्यामध्ये प्रचंड सहानुभूती असत आहे. त्याचा फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. तुम्हीच मोठे भाऊ असणार महाराष्ट्रात तर नक्कीच आम्ही मोठे भाऊ असो. शिवसेना ही कायम इथे महाराष्ट्रात, देशामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री आम्हाला बसवायचा आहे, हे आमचं धोरण आहे. अमोल, ज्या प्रकारे आपण बघितलं की शिवसेना ठाकरे गटाची भूमिका आणि एकूणच महाविकास आघाडीची भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत सुद्धा चर्चा ही सुरू राहील असं ते म्हणतात. आणि संजय निरुपम ज्या प्रकारे आपली भूमिका मांडतात त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय. अमोल, बरोबर आहे. रामटेक आणि कोल्हापूरचा दावा आम्ही सोडला, ती जागा आम्ही काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात जर का सांगली आम्ही घेतली तर त्यात वावगं काही नाही, या मतावरती संजय राऊत ठाम दिसतात. वेदांत, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल. दरम्यान ठाकरे गटाच्या यादीवरती काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.